So last time we recorded exercise 2.2 solve करता है ना 2.2 क्वेश्चन नंबर 3 हां त्यांच्या मी फर्स्ट दोन केलेली दिसतात ना काय तीन केलेली होय फोर्थ वन आणि फोर्थ क्वेश्चन किती असतं x + 1 आणि x - 2 x - 2 पॉलिनोमियल असलो आणि x = -1 कॉमन 2 हे दोन्ही सबस्टिट्यूट करपाचे काय काय आणि आन्सर किती येता ते पळोवपाचें सो किती येता आन्सर -1 + 1 जातले प्लस -1 -2 -1 + 1 0 जातले -3 आन्सर येते 0 सो किती बरोबर जाय s -1 is the 0 of the polynomial or p of x you can write. Yes, -1 and 2 are 0. Okay, 2 point, then 2 ponano. 2 + 1 जातले आणि 2 - 3 आहे 0 जातो वाटतो और 3 जातो 3 चे 0 0 आहे सो बरोबर आहे you can directly write -1 and 2 are zeros. Okay, suppose next असतो x² x is the zeros. x² polynomial असतो आणि x is 0 0 square is 0 so s 0 is 0 is 0 it's law p of x तुम्ही डाउट on the sixth one p of x is lx plus m p of x is L minus L plus m असं असतं ना आणि x किती दिलं minus N upon M. आपण हे दिलं The L cancel जातं. होय सपोज आपण सबस्टिट्यूट करतलो x च्या जागेवर आपण सबस्टिट्यूट करतलो फुल m upon n ची जागेवर द्यायचं असेल किती घातले l into x आहे सो l into that minus m upon n plus m सो हा होयल आणि होयल कॅन्सल जातो म्हणजे तुमचं वेगळे minus m plus m आन्सर किती घातले 0 therefore minus m upon l is the 0 of p of x बरोबर काय 7 क्वेश्चन लिया था p of x 3x² - 1 x किती दिला व्हॅल्यू 1/√3 दिला -1/√3 दिला कॉमा 2/√3 सो आता x साठी काय याचे व्हॅल्यूज घालता वाइस घालता -1/√3 म्हणजे बरोबर काय p ब्रॅकेट किती व्हॅल्यू घालता तर बरोबर काय x साठी काय किती घातले 3 x साठी काय किती घातला -1/√3 आणि x² हा होईल सो या फुल टर्म स्क्वेअर लागतो कळत ते नाव करून असतो रूट बरोबर आहे या टर्मचा फुल स्क्वेअर आहे x² सो x चा स्क्वेअर -1 आता स्क्वेअर लावूया मी सॉल्व करूया आपण स्क्वेअर लावूया 3 और स्क्वेअर काय लागतो -1 आपली लागतो -1 चा स्क्वेअर किती असतो +1 आणि √3 चा स्क्वेअर किती असतो 3 जातो तुम्ही सांगणार आहे नंबर सिस्टम ची ना रूट नंबरचा स्क्वेअर घेताना रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाला तर नंबर रूट टाकायचं बरोबर ब्रॅकेट मीन्स मल्टीप्लाय -1 सो आपण किती घातले सॉल्व करत असताना 3 कॅन्सल जातो तर त्याला किती आहे 1 तर -1 1 is 0 सो बरोबर आहे s -1/√3 is 0 of the polynomial. So similarly, we can try that 2/√3.
So तुम्ही the second one solve करें 2 upon root 3 substitute करें p of 2 upon root 3 solve करून आंसर येते तुका 3 आंसर 0 येना सो बरोबर काय नो 2 upon root 3 is not a 0. p of x is 2x plus 1 असलो आणि x सेकंड घेतलो 1/2. so p of half घातले 2 into x that is half plus 1. so 2 to cancel जाता म्हणजे किती 1 plus 1 so the answer 2. therefore half is not a 0. but मेरे doubts are clear. Next question आएगा तो वो मौका भी दो खेलने की प्रॉब्लम. Fourth one, question number 4. फर्स्ट क्या लो सेकंड वो मौका भी ले एक कैलकुलेट हो रहा है ऐसे x minus 5 ये कैसे ग्राफ करें आता किती विचारला आता नंबर देऊ ना डायरेक्ट 0 काढ म्हटला पॉलिनोमियल दिला 0 काढ म्हटला त्याकडे करता काय सेकंड फास्ट करता फर्स्ट वन केले आम्ही सेकंड वन करता x 5 दिला पॉलिनोमियल आणि याचा 0 विचारलो किती सांगला तुमका यांचा पॉलिनोमियल दिला हा तो इक्वेट टू 0 कर आणि सॉल्व करून x काढ. So number terms of एका साइड पर x term एका साइड पर so you are x equal to 5 म्हटलं पण therefore 5 is the 0 of p of x. असे बरोबर आहे कळे 0 काढायला कसे काय पाहिजे सेकंड वन इथे टाकला सेकंड वन थर्ड वन केला थर्ड वन किती असलं पॉलिनोमियल 2x 5 असलं ना काय तसे इक्वेट टू 0 करा 0 काढता असताना इक्वेट टू 0 पहिली तो 5 चा ऍड करा सो किती आहे 2x इक्वल टू -5 नेक्स्ट स्टेप ऑन तो 2 थे वर x म्हणून तो 2 का इतला डिवाइड डिनोमिनेटर सो x इक्वल टू कमी आहे नंबर therefore -5/2 is the 0 अशा बरोबर आहे. Similarly, तुम्ही fourth one try करा इजी असा fifth one इजी असा 6 आणि 7 आता केला. सो आम्ही पावले ते आन्सर सांगता fourth one चे आन्सर येतले 2/3 2/3 is the 0. fifth one चे येतले 3x असतो ना so equal to 0 करा x is 0/3 0/3 उतारो 0 therefore 0 is 0. तो 0 जातो 0/3 उतार 0 ना 0 पण anything is 0 0/100 सुद्धा 0 जातो तसेच 5/1 असल्याने किती असले तसेच 0 किती आहे anything किती असले 6th one करता ax दिला डायरेक्ट पॉलिनोमियल and say a is not equal to 0. ax of polynomial दिला ना a is not equal to 0 दिला सो किती करूया इक्वेट टू 0 करूया नॉर्मल आमचे फॉलो करूया सो x इक्वल टू किती आले 0/a 0/a एनीथिंग किती सांगला तो आन्सर 0 therefore 0 is 0. हां इनसे क्या कंडिशन दिला सा की कसे 0/0 a 0 असतो ना केन्ना 0/0 yeah anything upon 0 is not defined. हां म्हणजे इथे सांगला की 0 असतो ना तरी पण आपण 0 झाले नो ते आन्सर नॉट डिफाइंड असते म्हणजे कसे कंडिशन ते बरोबर करत ना ते शेअर करे ते सॉल्व कर आणि हे करे आन्सर किती असलो cx plus d असलो ना हा पॉलिनोमियल असलो करेक्ट साइड इकडे कंडिशन c is not equal to 0
कंडिशन सोडवा पॉलिनोमियल आसा मेथड तीच दिस इक्वल टू 0 कर हे म्हाका एक काढपाक जाय बाकीचे सगळे थंय कर these are also numbers c and d एक नंबर असतो तो कितें तो दिवना बट त्याच रूल्स फॉलो करता नंबर्साचे तो थंय वर d कितें आता d थंय वर जाल्यार मायनस d जाता नेक्स्ट x हांगा तो c थंय वर c गो वयतलो डिवाइड सो हे आन्सर येतले सो मायनस d अपॉन c इज अ 0 हे आन्सर कॉपी केले आणि प्रॉब्लेम तुमकां दिता तुम्ही सॉल्व करा क्वेश्चन 3 फाइंड द 0 ऑफ द फॉलोइंग पॉलिनोमियल सपोज पॉलिनोमियल असलो of x is 4x square minus 9 असं असलं तर त्याला कशा करपाचे ओके आपण टाकूया पहिले सेम तीच मेथड ऑफ पॉलिनोमियल इक्वल टू 0 करा 4x square minus 9 is equal to 0 जाते किती आहे नेक्स्ट स्टेप 9 थर्ड equal to plus 9 जातो नेक्स्ट किती आहे x square is equal to 9 upon 4 जातले म्हाका x जाय कितें तो म्हाका x square is 9 upon 4 आसा सो x कितें जातलो स्क्वेअर रूट ऑफ 9 upon 4 जातलो देन हांव स्क्वेअर काडटना रूट येता हांव बेसिकली कितें करतलो रूट स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स हांगा जेन्ना रूट घालता पळय रूट आनी स्क्वेअर कॅन्सल जावन तो x उरतलो आनी तो हांगा रूट येतलो और यू कॅन रिमेंबर हे जेन्ना हांव स्क्वेअर हांगा काडटा त्या आनी रूट येता तेजेर पळय इजी पडटा तशें याद कर हांगा स्क्वेअर काढलो त्या साइडीन रूट येयलो कळ्ळें इफ सेंटर रूट मेळटा जाल्यार बरोवपाचो और हे हांगा सोडवायचा आन्सर बट हे नंबराचो रूट आमकां खबर आसा स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3 and square root of 4 is 2 so x equal to 3 upon 2 ह्या एक आन्सर जातले और we say plus or minus जे कित्याक म्हणटा square root of any number square root of 4 I can write 2 and minus 2 because 2 into 2 आन्सर किती येतले 4 आणि minus 2 into minus 2 आन्सर किती येतले minus into minus plus होता म्हणून आम्ही से square root of number is plus or minus that किती आन्सर आहा ते the square root of 100 किती आसले सांग पळोवया plus or minus 10 दोन्ही जाऊ शकता plus 10 जाऊ शकता minus 10 जाऊ शकता so both are the answers 10 and minus 10 similarly hama 3 upon 2 and minus 3 upon 2 are zeros काय ना त्याला स्क्वेअर रूट काढता काय त्यांना दोन्ही आन्सर आहेत प्लस और मायनस क्लियर होतं सर एक कॉपी कर आउट दिस find 0 of this polynomial x square minus 36 तो ना x मिळतो का म्हणजे x square इन आला तर रूट घेऊचा पडतो त्या आयडिया x square काढून x इक्वल टू आन्सर काढवायचा असतात तर ते रूट येतात रूट जाईना तर तो नंबर तसाच सोडतो सपोज असा असतो नंबर सपोज हा 30 असतो सपोज सॉल्व करून किती येतले x square minus 30 is 0 x square is 30 आणि x इक्वल टू किती असले स्क्वेअर रूट ऑफ 30 याच्या आमका आन्सर खबर ना किती ते जस्ट किती बरोवपाचे आन्सर प्लस और मायनस रूट 30 and minus root 30 are zeros अशा बरोबर ओके नेक्स्ट पार्ट आ गया ओके सो नेक्स्ट टॉपिक शिकवपाचा हा दॅट इज डिव्हिजन ऑफ पॉलिनोमियल division of polynomial एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक असा मला पुढे 10 टा आमका जे प्रॉब्लेम आहे सारखे लक्ष द्यायला पाहिजे करतात तो डायरेक्ट क्वेश्चन काय आहे टॉपिक डायरेक्ट क्वेश्चन येता डिवाइड x square plus 7x plus 12 by x plus 3 तो बाबा पॉलिनोमियल या पॉलिनोमियल डिवाइड करपाक जाय
सो ह्या प्रॉब्लेम करता पयली आमी बेसिक डिविजन कशें करता ते पळोवया ते आनी हे स्टेप रिलेटेड आहा तशें आमी स्टेप्स हांगा मातशे अप्लाय करूया सो थोडीशी नॉर्मल डिविजन कशें करता ते पळोवया लेट्स सपोज एक नंबर घेवया 3 6 and 9 हो नंबर हांव डिवाइड करतलो बाय 2 जितून डिवाइड करता आमी तो भायर बरयता जेका डिवाइड करता तो भितर बरयता सो आमी डिविजन कशें करतले आसले कशें करता आमी डिविजन फर्स्ट हांव पळयता नंबर 3 तेका हांव डिवाइड करतलो बाय 2 करेक्ट सो 3 डिवाइड बाय 2 करता पयली सो 2 चो टेबल म्हणटा 2 1 are 2 2 2 are 4 2 1 are 2 घेतलो कमी आहा तो नंबर घेतलो सो हांव 2 1 are 2 डिवाइड करून आन्सर येयला 1 तो वयर बरयता आनी मल्टिप्लाय करून आन्सर सकयल 2 1 are 2 नेक्स्ट स्टेप कितें आसता सिंटॅक्स 2 हांव मायनस करता सो मायनस करूया सिंटॅक्स 2 वाले कितले उरतले 1 नेक्स्ट स्टेप कितें करता हांव नंबर सकयल हाडटा 6 करेक्ट नेक्स्ट कितें करता सेम स्टेप्स हांव 16 2 आनी डिवाइड करतलो आणि 2 चो टेबल कितें डिवाइड करून तो 8 हांगा बरयता करेक्ट परत 2 into 8 is 16 हांगा बरयता देन आय विल मायनस 16 काडले कितले उरले 0 नेक्स्ट स्टेप कितें तो नंबर सकयल हाडटलो अगेन सेम स्टेप I will divide 9 by 2 correct 2 4 are 8 4 हांगा बरयता 2 4 are 8 आन्सर हांगा बरयतलो मायनस करतलो आन्सर कितले उरतले 1 एका कितें म्हणटा 1 आनी कितें म्हणटा रिमाइंडर मिसिंग हेजे सगळे डिवाइड करून जे आन्सर उरता पळय आनी फुडें डिवाइड जातलो 1 divided by 2 जातलो जेन्ना हो नंबर धाकटो जाता जेका आमी तितून आमी डिवाइड करता तेन्ना आमी डिविजन स्टॉप करता हांव 1 धाकटो जालो पळय 2 आनी नंबर सकयल हाडपाक ना आमकां सो हे फुडें डिवाइड करता कशें पॉइंटान येता आन्सर ते पॉइंटान सोडटा ते आमकां हांगा स्टॉप करयता आमी डिविजन सो हेका म्हणटा आन्सराक कितें म्हणटा एका जे डिवाइड करून उरता त्या नंबराक कितें म्हणटा रिमाइंडर म्हणटा वरीचे आन्सर तेका कितें म्हणटा कोशंट म्हणटा जेका आमी डिवाइड करता तेका कितें म्हणटा डिविडंड जितून डिवाइड करता तेका डिवायझर याद से डिविजन बरोबर कळटा आसलें आमी आतां केन्ना स्कुलांतल्यान करता स्कुलान प्रायमरीच्यान करता दिसता सेकंड काय थर्ड स्टँडर्ड नो करेक्ट सो हे डिविजन पळय पॉलिनोमियलचे डिविजन कशें करता आमी स्टेप्स येता हांव कितें सांगतले सो पळय हांव पयली हो पॉलिनोमियल जेका आमी डिवाइड करतले तो भितर बरयता x square plus 7x plus to divide करते हैं हमें पहले इस पॉलिनोमियल x plus 3 नेक्स्ट नो हम किती करता लो या डिविजन हांव फर्स्ट नंबर डिवाइड बाय दॅट नंबर करता पळय तशें हांगा हो व्हडलो जो नंबर आहा पळय व्हडलो पावर डिग्री आहा पळय सदांच पॉलिनोमियल मिक्स बीन केला न्हू जाल्यार डिसेंडिंग ऑर्डरात बरोवपाचो व्हडलो पावर आसलो फर्स्ट टर्म नेक्स्ट कमी डिग्री आहा तो नेक्स्ट पावर आहा तो सेकंड टर्म कळ्ळें पावर म्हणल्यार खबर आहा न्हू रेज टू आहा पळय तेका पावर म्हणटा हेजो पावर कितलो आहा हेजो पावर कितलो आसा 7x हाचो पावर कितलो आहा 1 काय ना म्हणल्यार 1 आसतलो आनी 12 हाचो पावर कितलो आसतलो 12x रेज टू 0 बरोबर येता 0 आसतलो न्हू पावर एक्साच्या पावरान बरोवपाचें डिसेंडिंग ऑर्डरान एक्साच्या पावर आनी डिसेंडिंग ऑर्डरान बरोवपाचें सो हायेस्ट पावर पयली बरयता काय कितें सांगला ते इफ मिक्स दिला सपोज पॉलिनोमियल जाल्यार डिसेंडिंग ऑर्डरान बरोवपाचो हायेस्ट पावर आहा तो पयली बरोवपाचो मागीर कमी कमी पावर x क्यूब दिला जाल्यार x क्यूब पयली बरयता मागीर x स्क्वेअर टर्म आहा मागीर x टर्म आनी मागीर नंबर टर्म हे केले काय ना मागीर असो हायेस्ट पावर आहा पळय तो हांव टर्म आहा बरयता आतां हांगा कितलो आहा x स्क्वेअर आहा x स्क्वेअर बरयता डिवाइड बाय डिवायझराचो हायेस्ट पावर कितलो आहा x आहा तो हांव x हांगा बरयता आणि डिवाइड करतो x स्क्वेअर अपॉन x कितले येतले आन्सर वयर 2x आहा सकयल 1x आहा कितले येतले आन्सर x स्क्वेअर म्हणजे कितें x into x सकयल 1x आहा सो 1x कॅन्सल जातलो उरलो कितें 1x तो x हांगा बरयता डिवायझर I will multiply this x into this divisor. So next step, x into the divisor.
x into x ब्रैकेट हाथ से तो और x तो को मल्टीप्लाई आता है x into x x square x into 3 3x याच्या आन्सरीला मल्टीप्लाय करून ते हांगा बरयतलो लायक टर्म आसा पळय लायक टर्म x स्क्वेअर हांगा बरयतलो x स्क्वेअर आसा पळय 3x स्क्वेअर बरयतलो 7x आसा पळय ओके नेक्स्ट स्टेप आमी डिविजन कितें करताले मायनस करताले पळय सेम हांव ब्रॅकेट आणि कशे येते हाफ स्टेप होयलो and हो x into this divisor term so ब्रॅकेट घातले तेका तो x दोगांकू मल्टीप्लाय जातलो x आपूय जातलो 3 आपूय जातलो x into x x square x into 3 3x कळ्ळें तो आमी हांगा बरयला नेक्स्ट स्टेप आमी कितें करताले डिविजनान मायनस करताले पळय हांगा आमी मायनस करता म्हटल्यार कितें करता सांग बेसिकली साइन चेंज करप सो पयल्या टर्म्सांनी प्लस आहा जाल्यार मायनस जातली प्लस आहा जाल्यार मायनस जातली मायनस आसली जाल्यार प्लस जातली आसली साइन चेंज केली मायनस करप म्हटल्यार फर्स्ट स्टेप कळ्ळो पुढे या आता ही नवी साइन घेऊन आमी सॉल्व करपाचे प्लस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर कितें जातले 0 जातले प्लस 1 मायनस 1 कितें जाता 0 जातले प्लस 7 मायनस 3 नवी साइन घेवपाची हा प्लस 7 मायनस 3 4x जातले साइन प्लस व्हडल्या नंबराची साइन तो नंबर सकयले प्लस 2 अगेन सेम स्टेप आता हेजो व्हडलो नंबर खंयचो आसा व्हडलो पावर आसलो एक्साचो हो टर्म आसा सो हांव बरयतलो हांगा 4x अपॉन हो x डिवायड जाता व्हडलो पावर प्लस 3 घेवचो ना फक्त फर्स्ट टर्म घेव व्हडलो पावर आसलो तोच टर्म घेव 3 घेव ना कुठं व्हडलो टर्म आसलो एक्साचो तोच घेव हांगा सेम 3 याचो व्हडलो पावर व्हडलो असेल जाल्यार 3 घेवप खंयचो हांगा मरे खंयचो 3 याचो पावर 3x स्क्वेअर आसलो न्हू जाल्यार x स्क्वेअर पयलीं येतलो आसलो हा x मागीर येतलो आसलो तशें हांगा एक सायडीक कांय ना पळय कांय ना म्हळ्यार कितें आसूंक शकता x रेज टू 0 सांगला हांवें कॉन्स्टंट पॉलिनोमियल 3 बरयता आमी 3x रेज टू 0 कमी आहा पळय जाल्यार पावर 1 आहा त्याचो पावर 0 जातलो सो हांवें x पयलीं बरयला कळ्ळें आता हे स्टेप कळ्ळो 4x upon x बरयलां हेजे आन्सर कितें येतलें 4x upon x 4 येतलें तो 4 हांव बरयता क्वोशंटान सेम आहे 4 into this divisor 4 into this x plus 3 सो हेजे आन्सर कितें येतलें ब्रॅकेट ओपन करून सर प्लस 4 कसे 4x upon x बरयलां हांवें म्हाका कळ्ळो स्टेप ऑफ 4x upon this x डिवाइड करून हे आन्सर येयला 4 x x कॅन्सल जालो तो 4 हांगा बरयलो आनी 4 into this ब्रॅकेट मल्टीप्लाय करेल 6 येतलें 4x plus 2 प्लस 12 ते हांव आन्सर हांगा बरयतलो सो लायक टर्म लायक टर्म 4x प्लस 12 नेक्स्ट स्टेप कितें आसता तो सांगला हांवें मायनस करता सो साइन चेंज करता प्लस आहा ते मायनस प्लस आहा ते मायनस हे नवी साइन घेऊन सॉल्व करपाचें कितें येतलें आन्सर 4x minus 4x कैंसल 12 प्लस 12 मायनस 12 कैंसल आन्सर येतलें कितें 0 काय कॉपी करा आणि सॉल्व करा स्टार्टिंग मा अंडरस्टँडिंग मातशें डिफरंस जातलें आनी 2-3 केली काय ना मागीर सवय जातली सो हे सायडीक स्टेप जाल्यार मातशें इजी पडटलें ताका इतली मार्क्स ना आणि सायन्स सवय दवरा आहे बरोवपाची स्टेप बाय स्टेप करा ते तुमकां बेस्ट दाखयलें की टीव्हीर कशें करता आनी कशें कंपेर करता तो कॉपी करपाची गरज ना मी पार्ट कॉपी करा तर हय सांगता मरे एक रिलेशन आसा तितून म्हाका सांग रिमाइंडर कितें येयलो दिस इज रिमाइंडर कितें जातलो क्वोशंट कितें जातलो डिविजन डिवाइड केला तेका डिवाइड चारां मदीं एक रिलेशन आहा
किती रिलेशन पण याद आसा इसका क्या कहलाता है याद ना पड़ा तो ये रिलेशन है बराबर है डिविडेंड इज इक्वल टू डिवाइजर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर ठीक वेरीफाई करूया उसे किती डिवाइड करून किती येईल आन्सर नेक्स्ट हम ये डिवाइड करेंगे डिवाइड x क्यूब माइनस 8x स्क्वायर प्लस 17x प्लस 1 बाय x माइनस 3 ओके एक करता हांव सॉल्व तुम्ही म्हाका हेल्प करा हां म्हणजे फाटले गोया कशे केला ते किती आसले आन्सर म्हाका सांग हांव भितर बरयतलो x क्यूब माइनस 8x स्क्वायर प्लस 17x प्लस 1 डिवाइड बाय x माइनस 3 So first step क्या आता था? क्या आता first step? x cube divided by x. कौन सा है first step? ओके ये आंसर क्या आता है? x square जाते हैं वो 3x आ सकते हैं x आ तो एक x कैंसिल जाता है उल्टा है 2x x square तो x square पे करो बताओ नेक्स्ट स्टेप क्या आता है? ये बता कोई ज़्यादा फटा कोई प्रॉब्लम नहीं हेल्प करने में साथ कैसे करें x square ब्रैकेट कितना तो ब्रैकेट फुल डाउन x minus 3 करो वो इतना आंसर है लाइन टू oh this into this ये आंसर की बात है सम्मा का x square into x square into x raised to x cube जातो ऑलरेडी 2x असा आणि तो x मल्टिप्लाय करता तेका 13x आपल्याला सो x raised to 3 आणि याचा आन्सर किती राहतले x square into minus 3 या माइनस हा माइनस आहे ना आधी कल्पना आहे माइनस 3x स्क्वेअर काय किती आहे तर ते आम्ही किती करपाचे वन आन्सर बे करपाचे हां आम्हा करपाचे राइट टर्म सगळं राइट टर्म सो किती असले x क्यूब फेटला आम्हा x क्यूब असले x स्क्वेअर फेटला आम्हा sin इथे माइनस 3x नेक्स्ट किती असता साइन चेंज कर सगळ्या टर्मसाठी प्लस आली माइनस असली काय नाम टाक दिया प्लस असा ही साइन किती असली प्लस असली न्यू साइन घेऊन तर सॉल्व कर पाहिजे x क्यूब अपॉन कट जातो डायरेक्ट -8 + 3 साइन हां वडला नंबर आहे साइन -5 x स्क्वेअर क्या टर्म ना ना अच्छा सॉल्व करा आपल्याला -8x स्क्वेअर + 3x स्क्वेअर -8x स्क्वेअर सॉल्व करा -8x + 3x स्क्वेअर सॉल्व करा x कैंसिल करता ना ते सॉल्व करून आन्सर किती येता -5x येता इनटू असल्या तो x into x किती आता सांग इनटू असल्याला किती आता आन्सर 8 into 3 जाते हैं -8 into 3 आंसर किती येतात
24 आणि मायनस साइन एक्स प्लस स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर जातले रिमेंबर जेन्ना मल्टिप्लाय करता येन्ना तो x into x x स्क्वेअर जाता ऐड करता येन्ना तशें जायना x plus x कितें जाता x plus x आणि x into x जो डिफरन्स पळय x into x चा आन्सर कितें एक्स स्क्वेअर x स्क्वेअर आणि x plus x चा आन्सर कितें 2x हांगा काय ना म्हणटा 1 हा सो 1 plus 1 2 करता आणि x रिमेंबर रेडी क्लियर सत्तरी सत्तेचाळीस करपाचे आता कळ्ळो न्हू कशें येयलो तो एक्स कॅन्सल जावचो ना तो आता हे टर्म डायरेक्ट सकयल हाडा तेंची साइन बी चेंज जावचे ना तो आहा तसो सकयल आसता प्लस 17x प्लस ओके नेक्स्ट स्टेप कितें आसतलो मायनस 5x स्क्वेअर अपॉन x ये आंसर किती असले करेक्ट एक x कैंसिल जाता सो बोलताना मायनस काय एक x होता ते माहिती आहे बरोबर ते बरोबर आंसर ते हां बरोबर नेक्स्ट किती असता ब्रैकेट x ब्रैकेट ओपन करून आन्सर कितले येतले मायनस 5x स्क्वेअर मायनस 50x मायनस इंटू मायनस प्लस प्लस याद रखिए माइनस नहीं हो पाएगी माइनस इंटू माइनस प्लस करेक्ट नेक्स्ट स्टेप किती आहे त्या बरोबर आहे किती आहे मायनस 5x x काम बरोबर आणि 50 ने काम बरोबर आहे नेक्स्ट स्टेप किती आहे sin ची किती राहतली प्लस राहतली राहतली फर्स्ट कॅन्सल असतो ना ऑप्शन असतो कॅन्सल कॅन्सल किती आहे x plus 1 next step किती आहे 2x upon x हे आन्सर किती आहे तो 2 के बरोबर तो नेक्स्ट स्टेप किती आहे 2 ब्रॅकेट x minus 3 ओके ब्रॅकेट ओपन करून आन्सर किती आहे 2x minus 6 किती बरोबर तो 2x minus 6 नेक्स्ट स्टेप किती आहे sin g minus e plus आंसर किती असते हे डायरेक्टली कॅन्सल प्लस मायनस कॅन्सल सेम नंबर आ किती आहे 1 मायनस प्लस 6 हा 7 सांगा सोपले हे आंसर करेक्ट ओके कॉपी कर तो पॉइंट आउट काढून बघतो ना आम्ही स्टॉप करत आहे और जेना केना ही डिग्री कमी आता पै डिवायडरापेक्षा एक एकदा हांगा x स्क्वेअर असतले आणि हांगा सॉल्व करून 7x बीन उरले सपोज ते स्टॉप करो आणि डिग्री कमी येता येना रिमाइंडर पुढे मी ते फ्रॅक्शनावर पॉइंट आत म्हणता आन्सर इतले करप ना हांगा स्टॉप जावं जेना डिग्री कमी येता येना रिमाइंडर आहे सो या पॉलिनोमियल इथून डिवाइड करता और रिमाइंडर उरलो आणि याचे आन्सर मेळटा दिस क्वेश्चन next question answer divide 2x cube minus 9x square plus 12x minus 16 by x minus 1 so आता इनका divide करून रिमाइंडर काढपाक जाय सो म्हाका सांग की आता डिवाइड करपाक अराउंड कितलो टाइम लागतलो एनी गेस 4 मिनिट करा तुका कितलो टाइम लागता दिसता का कितलो टाइम लागतलो आमकां 4 ते 5 मिनिटां ओके आंसर काढपाक रिमाइंडर काढपाक 5 मिनिटां जाय बट हांवें न्हू 1 मिनिट करून दाखयता तुका सांग 2.5 ओके ओके आता हांव तुका आंसर काढून दाखयता रिमाइंडर म्हाका कितलो टाइम लागलो पळय स्टार्ट करूया टाइम पळय कितलो टाइम लागलो हांव तुका आंसर काढून दाखयता रिमाइंडर ओके हांव कितलो टाइम लागलो सांग टाइम जायतो जायतो स्टार्ट केलो
24 seconds. Yo, 24 seconds एक प्रॉब्लम करने का आंसर में रिमाइंडर में होगा या क्रॉस चेक करूया असेल त्याचा आंसर का बेस्ट टाइम आणि मला चेक करूया डिवाइड करूया ओके आंसर कसे काढते हां आंसर इट काढते इज ट्रिक नो ट्रिक शिकायला तुका पण शिकवायला येते इसका फायदा आंसर काढला ओके ते शिकायचं ट्रिक हम फर्स्ट में सॉल्व करून पोया बाबा याचा आंसर येते काय ना कसे डिवाइड करा करता तुम्ही काय करा ओके करायचं मी आता सांगतो आंसर येता डिवीजन नॉर्मल डिवीजन करी तर तुका आंसर येते सो तुका ट्रिक सांगता किती ती सो द ट्रिक इज किती करायचं हांवें इथून डिवाइड केले न्हू x - 1 सो हांवें p ऑफ 1 काढलं p ऑफ 1 म्हटल्यार कितें या पॉलिनोमियलान हांवें x च्या जाग्यार 1 घातलो 9 into 1 square घातलो प्लस 12 into 1 minus 16 and x minus 1 डिवाइड केलो सो हांवें 1 घातलो x च्या जाग्यार सो p ऑफ 1 काडटा म्हणजे सो कितें येतलें आन्सर 2 1 cube is 1 minus 9 into 1 square is 1 plus 12 minus 16 2 into 1 is 2 9 into 1 is 9 minus 9 plus 12 minus 16 so 2 minus 9 ह्याचा आन्सर येतले कितले minus 7 plus 12 minus 16 minus 7 plus 12 आन्सर येतले 5 plus minus minus 5 आणि 7 काढले 5 उत्तर plus sin minus 16 5 minus 16 आन्सर कितले येतले मायनस येतले ओके सो असो मेळटा रिमाइंडर आणि होच रिमाइंडर थियरम स्टेटमेंट दिता तो बरोवन घेया सो ते 2 येतले -2 जाल्यार 2 सबस्टिट्यूट करतलो असलो p ऑफ 2 काडटलो असलो म्हाका आन्सर मेळटले असले सो होच रिमाइंडर थियरम सो हे बरोवन घे व्हेन ओके हेडिंग घे when p of x is divided by x minus a then p of a is remainder statement कसा अप्लाई करप कळे बेसिकली कितून डिवाइड करता पळय x minus a डिवाइड केला जाल्यार a सबस्टिट्यूट करप त्या पॉलिनोमियलान a x च्या जाग्यार आनी तुका आन्सर मेळटा ओके हो कॉपी कर आनी तो क्वेश्चन दिता एक सो आमी या प्रॉब्लेम कितें करचें पडटलें Same problem. Find the remainder of the polynomial this 2x cube minus 5x square plus 3x minus 7 divided by x minus 2 using remainder theorem. किती काढायचं p of what? किती काढायचे p of 2 काढायचे डिवाइड केला आणि कितून x minus 2 so p of 2 काढायचो ठीक आहे आपण चेंज करूया प्रॉब्लेम if असे असले p is this is divided by x plus 2 अशा असले जाल्यार किती काढपाचे p of -2 काढपाचे करेक्ट होय कळ्ळें की कशें विचारला अशें दिला this is divided suppose p x plus 2 डिवाइड केला जाल्यार p of किती काढपाचो -2 आणि x -2 डिवाइड केला जाल्यार p of what काढपाचो p of 2 कारण बेसिकली साइन चेंज कर प्लस वाला -2 का p काढा की -2 वाला p ऑफ पॉझिटिव्ह 2 काढा काय होतं रे तर असं बेसिकली यू कैन रिमेंबर दिस है मी कितून डिवाइड करता पळय त्या पॉलिनोमियलचो 0 आणि x + 2 डिवाइड केला न्हू याचो 0 किती आतलो -2 नो सो तेजो त्या पॉलिनोमियलान घालपाचो आन्सर काढपाचे कळ्ळें x - 3 हा सपोज जर मी डिवाइड केला तर याचो 0 किती आतलो +3 सो 3 सबस्टिट्यूट करपाचो आणि आन्सर काढपाचे बाय किती करा सदा ना
म्हणजे मी होमवर्क घेतो हय सेम क्वेश्चन सेम डायरेक्ट हांगा बरयला डिवाइड दिस बाय दिस सो क्वेश्चन सेम जातलो फाइंड द रिमाइंडर ऑफ द पॉलिनोमियल दिस एंड डिवाइडेड बाय दिस यूजिंग रिमाइंडर थियरम सो ही तीन प्रॉब्लेम तुम्ही होमवर्काक सॉल्व करा minus 3x ना पळय ते इंडेक्स तो किती सांगला जितून डिवाइड करता पळय तेजो 0 काढ तेजो 0 कसो काडटलो तू 3x so 0 आन्सर किती येतले 0 सबस्टिट्यूट कर कळ्ळें सो जितून डिवाइड करता पळय तेजो 0 काडपाचो आनी तो सबस्टिट्यूट करपाचो डिविडंडान तो सॉल्व करून आन्सर मेळटले हां ही तीन प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करा आणि एक्सरसाइज 2.3 फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन exercise 2.3 पेज नंबर 29 एक्सरसाइज 2.3 फर्स्ट एंड सेकंड क्वेश्चन ते वो ट्राई करूया होमवर्क सेम असेच करपाचे फाइंड द रिमाइंडर व्हेन दिस इज डिवाइडेड बाय दिस यूजिंग रिमाइंडर थियरम ते सगळे हां डायरेक्ट डिवाइड करू नका यूजिंग रिमाइंडर थियरम ते क्वेश्चन